मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या 31व्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ASIच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकावले। त्याने 1 तास 7 मिनिटे आणि 41 सेकंद वेळेसह 21 किलोमीटरचे अंतर पार केले, तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी 1 तास 25 मिनिटे आणि 46 सेकंद वेळ घेऊन शर्यत पूर्ण केली। या स्पर्धेत सुमारे 25,000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरविण्यात आले। कोरोनापासून गेली 5 वर्ष खंडित झालेली ही स्पर्धा यंदा अबालवृद्धांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात झाली। यावेळी सहभागी धावपटूंचा उत्साह पाहून मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मॅरेथॉनमध्ये धावण्याचा आनंद घेतला। त्यांनी धावपटूंसमवेत काही अंतर धावून त्यांचा उत्साह वाढवला। ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 31व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला। त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 12 गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला। या प्रसंगी खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी उपमहापौर पल्लवी कदम, महापालिका आयुक्त सौरभ राव, माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, परिवहन सेवेचे माजी सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक पवन कदम, विकास रेपाळे, नम्रता भोसले, राजेश मोरे, सिद्धार्थ ओवळेकर, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, सचिन सांगळे, दिनेश तायडे, शंकर पाटोळे, मिताली संचेती, क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदी उपस्थित होते। ठाणे वर्षा मॅरेथॉन थोड्या खंडानंतर आता पुन्हा होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। या क्षणी या मॅरेथॉनसाठी पहिल्यापासून पुढाकार घेणारे माजी खासदार सचिन प्रधान यांनी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मॅरेथॉनला प्रारंभ करून देताना सांगितले। ठाणे बदलतंय आणि त्या बदलत्या ठाण्याबरोबर ठाण्यातील तरुणालाही ऊर्जा देण्याचे काम ही मॅरेथॉन करत आहे। म्हणूनच मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची असे घोषवाक्य घेतले आहे। तू धाव घे क्षितिजाचा ठाव हे गाणे ही अत्यंत प्रेरणादायी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले। ठाण्यात सप्टेंबर महिन्यात मेट्रोची ट्रायल रन होणार आहे। अंतर्गत मेट्रोचे कामही सुरू होत आहे, त्यामुळे ठाण्याचे रूप आणखी बदलेल। आपले ठाणे हरित होत आहे। यंदा 2 लाख झाडे लावण्याचा महापालिकेचा निश्चय केला असल्याचेही त्यांनी सांगितले। वर्षा मॅरेथॉन 2025 चं आयोजन ठाणे महापालिकेने अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 25,000 धावक यामध्ये धावत आहेत। आणि खरी म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन जी आहे म्हणजे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन या मॅरेथॉन मध्ये जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून सगळीकडून धावक येत असतात आणि खऱ्या अर्थाने मला आठवतंय की ठाण्याच्या ग्रामीण भागातली आदिवासी पाड्यावरची मुलं देखील यामध्ये येऊन परफॉर्म करतात आणि चांगला नंबरही काढतात, यशही मिळवतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे, टॅलेंट आहे, पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते आणि म्हणून ठाणे महापालिका गेले 21 वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते। खरं म्हणजे ही वर्षा मॅरेथॉन आदरणीय स्वर्गीय सतीश प्रधान साहेबांनी सुरू केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू झाली, वाढत गेली, मोठी झाली आणि फक्त ठाण्यापुरती मर्यादित न राहता राज्यात गेली, देशात गेली, अगदी 7 समुद्रापलीकडे या ठिकाणी इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात आणि म्हणूनच ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आगळीवेगळी मेजवानी आहे, किंबहुना खेळाडूंना देखील एक मोठी संधी आहे आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या ठाण्यासाठी, शहरासाठी
आणि राज्यासाठी देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात. आणि म्हणूनच मी तमाम या स्पर्धेमध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावकांचं स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी ॲथलीट संघटना आहे, ठाणे महापालिका आहे, इतर जे कोणी आहेत या स्पर्धेला सहकार्य करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. महापालिकेचे आपले आयुक्त सौरभराव आणि त्यांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपले खासदार आणि आपली सगळी टीम जी आहे ही टीम देखील जागोजागी आपले कार्यकर्ते जे आहेत, नागरिक आहेत, हे आपल्या या सर्व धावकांसाठी तिथे स्वागतासाठी तयार राहावं यासाठी देखील या सर्व लोकांनी बैठक घेतली आणि एक परिपूर्ण असं यशस्वी आयोजन नियोजन या ठिकाणी या स्पर्धेचं झालं पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न या संपूर्ण टीमने केलेला आहे. आणि म्हणून उत्साह देखील आपण पाहतोय. 4-5 वर्षाचा गॅप मध्ये कोविड आणि सगळ्या गोष्टी होत्या, पण तरी सुद्धा यावेळेस मोठा उत्साह मुलांमध्ये तरुणांमध्ये पाहायला मिळतोय. मी त्यांनी अतिशय लाईव्ह कव्हरेज या ठिकाणी आपण इथं पाहतोय की ते बघा आता तिथे धावतायत मुलं आणि तुम्ही दाखवताय ते, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा. श्री चिन्मय मिशन आयोजित स्वित्झर्लंडमधील 3 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे 37वी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत 26 निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते. यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता रॅपर्सविल येथून सुरू करण्यात आली. सकाळी वातावरणात 11 डिग्री होते, तसेच पाण्याचे तापमान त्याहूनही कमी होते. त्याबरोबर पाऊस आणि विरुद्ध बाजूने येणारा वारा या सर्व गोष्टींवर मात करून मानव यांनी 26 किलोमीटर अंतर 7 तास आणि 38 मिनिटात पूर्ण करून तृतीय क्रमांक पटकावून ठाण्यासह भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठीचे निकष फार कठीण होते. या स्पर्धेत निवड झालेले जलतरणपटू सहभागी होऊ शकतात. 1987 ला या स्पर्धेची सुरुवात झाली असून वेट सूट या कॅटेगरीमध्ये भारताला आजपर्यंत कधीच पदक प्राप्त झाले नव्हते. वेट सूट या गटात मेडल मिळवणारा मानव हा प्रथम भारतीय जलतरणपटू ठरला आहे. मानव हा ठाण्यातील महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये दररोज रात्री 9 ते 11 असा सराव प्रशिक्षक कैलाश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. मानवच्या या यशाबद्दल संसदरत्न खासदार नरेश मस्के आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मानवचे विशेष अभिनंदन केले. या उपक्रमाबद्दल वेळोवेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष राजेश मोरे, सचिव राजेंद्र पालकर, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, वैभव देशमुख, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, क्रीडा उपायुक्त सौ मिनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक सौ प्राची डिंगणकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांची मदत मिळाली. मानव मोरे याच्या माध्यमाने झुरिकमध्ये झालेली जी कॉम्पिटिशन आहे त्या स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये आपल्या ठाण्याला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या ठाण्याला एक बहुमान भेटलेला आहे. याच्या अगोदरही मानव मोरे असतील, त्यांच्याबरोबर आपले बाकीचे 2 स्विमर होते. या सगळ्यांनी इंग्लिश चॅनल पाहूनही रेकॉर्ड टाइम मध्ये एक मान आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला, आपल्या शहराला प्राप्त करून दिला. त्यासाठी त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांच्या तिघांचाही सन्मान आणि सत्कार करण्यात आला. मी खरंच याच्यामध्ये मानव मोरे आणि कैलास आखाडे सर आणि सर्व त्यांच्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण वारंवार ठाण्यासाठी स्विमिंग या क्षेत्रामध्ये एक मोठं मान
हे आणत आहेत. त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारीही वाढते की यांना या सगळ्या गोष्टींची सुविधा ट्रेनिंगसाठी ज्या उपलब्ध झाल्या पाहिजेत ते पुढच्या काळामध्ये उपलब्ध होतील असं आश्वासित त्यांना मी केलेलं आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्यानंतर आज त्यांनी स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. घोडबंदर मार्गावरील गायमुखजवळ रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने इथला प्रवास हा धोकादायक बनला होता. प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. पालकमंत्री म्हणून याबाबत शिंदे यांना वारंवार याबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर त्यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली होती. तसेच हा रस्ता तातडीने ब्लॉक घेऊन बुजवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम सुरू केल्याचे समजताच त्यांनी प्रत्यक्ष गायमुख येथे भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता, म्हणून आता हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतला आहे आपण. आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो WBM करतो ना आपण खाली, WBMने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर DBM होईल. DBM नंतर त्याच्यावर 4 इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल. आणि त्याच्यावरून हेवी व्हेकल सगळे जातात, अहमदाबादहून येणारे आणि JNPTतून येणारे, त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे. आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतोय की पूर्ण रस्ता पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून DBM करून त्याच्यावर मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल. आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक मार्ग ते काढतायत, जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित. आणि इथली ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना दिलासा मिळेल. कायमस्वरूपी कॉन्क्रिटीकरण करावं असं हा 60 मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे. 60 मीटरचा रस्ता मंजूर आहे. त्याचं पुढचं जे काही DPR आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर 60 मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल. आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल. परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे
खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल. वन विभागाचा देखील काही जागा आहे त्यामुळे वन विभागाने अडथळा काही निर्माण होणार नाही. वन विभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेस्ट देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतोय. मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होते आहे आणि म्हणून याला प्रायोरिटी आपण देतोय की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करायला पाहिजे. असं काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मे महिना होता त्याच वेळी रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं, मात्र आता पुन्हा 2 महिन्यातून पुन्हा काम करण्यात नाही. हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे, परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही. पण आता ज्या पद्धतीने आपण ग्राउटिंग केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो DBM होईल, म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकने केलं तर मग मास्टिक म्हणजे अगदी कॉन्क्रीटसारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल. जे कंत्राटदार आहेत त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारले का? PWDचे अधिकारी त्यांना मी काय प्रश्न कोण मी मीटिंग घेतली, मी बैठक घेतली त्या दिवशी आणि बैठकीमध्ये मी संबंधितांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की या वाहतूक कोंडी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी आहे. कलेक्टर स्वतः इकडे आलेत आणि कलेक्टरना मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा, हा घोडबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा, प्रायोरिटी त्याला द्या. म्हणून ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी पोलीस आयुक्त देखील आले होते, महापालिकेचे आयुक्त आले होते, संबंधित PWDचे अधिकारी होते आणि इथले मीरा भाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या. त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे, काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन आणि मग स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत. हा रस्ता आता व्यवस्थित अगदी क्वालिटीचा करू, मास्टिक केल्यामुळे हा रस्ता टिकेल.